श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात यो रंगत न्यारी. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण यंदा 2026 मध्ये 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरा केला जाईल. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच गुढीपाडव्याला तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण सोन्यापेक्षाही मौल्यवान ही 10 रुपयाची वस्तू खरेदी करून आपल्या घरी घेऊन या. ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य फक्त 1 दिवसात नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर ती कोणती वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची, कोणत्या वेळेत आणायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी, रांगोळी काढावी. त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी. देवी मातेची पूजा करावी. तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्याने आपल्याला आरोग्य लाभतं. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जात असल्यामुळे या शुभ मुहूर्तावर जर आपण काही शुभ वस्तू आपल्या घरामध्ये आणल्या तर त्यामुळे आपल्या घराची वर्षभर आर्थिक भरभराट ही होत असते.
आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर त्यापेक्षाही मौल्यवान या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ. ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं. मिठामध्ये आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा शोषून घेण्याची क्षमता असते. मीठ हे माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. आणि जर आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हे मीठ आपल्या घरी खरेदी करून आणलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. हे मीठ नुसतं आपल्याला खरेदी करून आणायचं नाही, त्या मिठासोबत आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे. हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ते दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार वाढतो. आणि म्हणूनच 10 रुपयाचं का होईना आपल्याला मीठ हे खरेदी करून घेऊन यायचं आणि हे मीठ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आणि त्याची पूजाही करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर हे मीठ आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण हे मीठ जे आहे ते स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. पुढची वस्तू म्हणजे धने. धनेला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं. ज्याप्रमाणे धने आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धन वाढवण्याकरता सुद्धा अतिशय महत्त्वाचे मानले जातात. धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, म्हणूनच त्याला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी 10 रुपयाचे का होईना आपल्याला आवर्जून धने हे खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचे. देवघरामध्ये त्याला ठेवून त्याची पूजाही करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर हे धने आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपण हे धने जे आहेत ते स्वयंपाकामध्ये वापरू शकतात. पुढची वस्तू म्हणजे झाडू. झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. ज्याप्रमाणे धनतेरसच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घरी झाडू खरेदी करून घेऊन येतो आणि त्याची पूजा करतो, त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा झाडू खरेदी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुमच्या घरातील जुना झाडू खराब झाला असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाडू घेऊन या आणि जो जुना झाडू आहे तो आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही तुमच्या घरावर प्रसन्न राहते. पुढची वस्तू म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती. जर तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आवर्जून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या घरी आणायचं आणि तिला देवघरामध्ये स्थापित हे करायचं आहे. कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे. अन्नपूर्णा माता ही धन, सुख, समृद्धीची देवी मानली जाते. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा ही केली जाते त्या घरामध्ये कायम धन, धान्य, सुख, समृद्धी ही टिकून राहते आणि अशा घरावर माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते. आणि म्हणूनच जर तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती नसेल तर आवर्जून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ती मूर्ती घेऊन या आणि आपल्या देवघरामध्ये स्थापित करा. पुढची वस्तू म्हणजे कवड्या. कवड्या हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कारण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती त्याचप्रमाणे कवड्यासुद्धा समुद्रातूनच उत्पन्न झाल्या होत्या. म्हणूनच कवड्यांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. ज्या घरामध्ये कवड्या ठेवल्या जातात त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होत नाही. त्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला 7 पिवळ्या रंगाच्या कवड्या जे ते आपल्या घरी घेऊन यायचे आहेत. त्यांची विधिवत पूजाही करून घ्यायची. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये या कवड्यांना बांधायचं आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे. तर आता ह्या कवड्यांची पोटली तयार केल्यानंतर आपल्याला ह्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल किंवा तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही आणायची. पण ही मूर्ती आणताना काही गोष्टींची आपल्याला काळजीही घ्यायची आहे. माता लक्ष्मीची बसलेल्या स्वरूपात म्हणजे कमळाच्या फुलामध्ये बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती ही आपल्याला आणायची आहे. कधीही उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती खरेदी करून आणू नका. यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक संकटांना आपल्याला सामोरे हे जावं लागू शकतं. आपल्या घरामध्ये धन कधीही टिकून राहणार नाही, कारण माता लक्ष्मी ही चंचल असते.
तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी धान्याच्या खरेदीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, जसं की गहू आहे, तांदूळ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे किंवा डाळी आहेत. त्याचबरोबर आवर्जून आपल्याला चणा डाळ जी आहे ती खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे, कारण चणा डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं जातं. आता या चणा डाळीला सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची, त्यांची पूजाही करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर या चणा डाळीला आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वयंपाकामध्ये ठेवू शकता. आता ज्या घरावर श्रीहरी विष्णू प्रसन्न असतात त्या घरामध्ये आपोआप माता लक्ष्मी प्रसन्न होते. चणा डाळ सुद्धा पिवळ्या रंगाची असते, सोनं सुद्धा पिवळ्या रंगाचं असतं. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी ही सोन्यापेक्षा मौल्यवान चण्याची डाळ जी आहे ती आपल्या घरी घेऊन यायची. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण अर्धी डाळ जी आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरणार, तर थोडीशी जी डाळ आहे त्यामध्ये गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि अशी ही चणा डाळ आणि गुळ जे आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचे. ही सेवा केल्यामुळे जी आहे आपल्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं शक्य असेल तर आवर्जून खरेदी करून आपल्या घरी घेऊन या, कारण असं म्हटलं जातं या दिवशी खरेदी केलेलं सोनं आणि चांदी कधीही मोडण्याची वेळ येत नाही. तर या काही वस्तू आहेत ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत, त्या आवर्जून आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी घेऊन यायच्यात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.